नमस्कार मित्रांनो, लॉला दिनेश या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजपासून आपण मराठीमधून आपले सर्व कायदे शिकणार आहोत। सर्वात प्रथम आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे। तर मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया शिकायचा असल्यास आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। तर चला सुरुवात करूया। कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे आपले, भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर ब्रिटिशांचे राज्य होते आणि त्यांचेच कायदे ते फॉलो करायचे। भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या स्वतंत्र एका कायद्याची गरज होती आणि त्याद्वारे आपले पुढचे नियोजन करायचे होते। म्हणजे आपल्या भारताचे कायदे कसे असणार, आपले राज्यकर्ते कोण असणार, ह्या सर्व गोष्टी साठी आपल्याला कॉन्स्टिट्यूशनची आवश्यकता होती। त्याद्वारे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली निर्मिती करून कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विविध देशांच्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करून आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला बनवण्यात आला। 26 जानेवारी 1950 रोजी पासून कॉन्स्टिट्यूशन अंमलात आले। 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये कॉन्स्टिट्यूशनची निर्मिती करण्यात आली। म्हणजे 1947 नंतर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनवून कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली तयार होऊन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची निर्मितीला सुरुवात झाली आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बनवून झाले। विविध देशांच्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करून कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली। आपल्या कॉन्स्टिट्यूशनची सर्वप्रथम आपल्याला प्रिएम्बल बघावे लागेल। तर आपली प्रिएम्बल जी खूप वाइडर आहे आणि यातच आपलं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे सगळं आपल्याला समजतं। प्रिएम्बल ही आपल्या कॉन्स्टिट्यूशनचाच भाग आहे। असे विविध केस लॉजमधून आपल्याला ते शिकायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया आपण प्रिएम्बल वाचून। प्रिएम्बल अशी आहे: वी द पीपल ऑफ इंडिया having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic and political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आपण आपल्यासाठीच बनवलेलं आहे। म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही आमच्यासाठीच एक कॉन्स्टिट्यूशन बनवतोय, असे आपले कॉन्स्टिट्यूशन आहे। तर यात कॉन्स्टिट्यूशनमध्ये 42व्या घटना दुरुस्तीने 1976 साली 3 शब्दांना ॲड करण्यात आलं। तर ते 3 शब्द असे आहेत: सोशलिस्ट, सेक्युलर आणि युनिटी अँड इंटेग्रिटी ऑफ नेशन। माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1976 साली आणीबाणीच्या काळात 42वी घटना दुरुस्ती आणली आणि त्याद्वारे हे 3 वर्ड कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बलमध्ये इन्सर्ट केले। 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे देखील म्हटले जाते आणि कॉन्स्टिट्यूशनची प्रिएम्बल फक्त एकदाच अमेंड करण्यात आलेली, म्हणजे दुरुस्ती करण्यात आली। त्यानंतर प्रिएम्बलला कधीही दुरुस्त करण्यात आलेले नाही। आशा करतो आपल्याला प्रिएम्बलविषयी माहिती मिळाली असेल। पुढचा पार्ट लवकरच आणतो आपल्यासाठी आणि खूप छान असे लॉबद्दलचे आपले व्हिडिओ असणार आहेत। धन्यवाद।